नमस्कार, मी आरटीआय न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग। मी आज मौजे बोळसा खुर्द तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील मातोश्री पांदन रस्त्याची जे काम चालू आहे त्या कामाच्या ठिकाणी येऊन बोळसा खुर्द येथील गावकरी यांच्याशी संवाद साधत आहे। यांचं म्हणणं असं आहे की 2 ते 3 महिन्यापासून गुत्तेदारांकडून काम बंद केलेलं आहे। तरी आपण जाणून घेऊ कोणाची अडचण आहे, का शासनाकडूनच अडचण आलेली आहे, का गावकऱ्याकडून गुत्तेदाराला अडचण आलेली आहे, किंवा जे शासनामार्फत जे बिल भेटतो त्यांना पैसा जे भेटतो मुआवजा त्याबद्दल काही अडचण आहे का। तर आमच्यासोबत आहेत गंगाधररावजी बोळसा खुर्द येथील नागरिक। तर आपलं नाव संपूर्ण सांगा। माझं नाव गंगाधर पिराजी दाईन बोनवाड। गंगाधर पिराजी दाईन बोनवाड। आज आपण जे आम्हाला जे बोललात, हा सर, म्हणजे काय संदर्भ काय आपल्याला अडचण संदर्भ काय, मातोश्री पांदन रस्त्याचं काम चालू आहे साहेब। बोळसा खुर्दमध्ये आज जवळपास 3 महिन्याखाली काम चालू होतं आणि त्या संदर्भामध्ये 2 महिन्यापासून काम बंद आहे। आणि ह्या गुत्तेदारानं जे गिट्टी हातरली रोडवर, ते गुराढोराला शेतकऱ्याला जाण्यासाठी भरपूर अडचण येत आहे। त्यांना मी वारंवार सांगितलं की बाबा याच्यावर मुरुम टाका, आम्हाला जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे। त्यांनी आज करू उद्या करू अशा संदर्भामध्ये आम्हाला जवळपास 2 महिने लोटलं साहेब। तरी वारंवार विनंती करत असताना सुद्धा त्यांनी आमची दखल घेतली नाही, म्हणून मी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली। तक्रारचं काय तुम्हाला काय भेटलं का? आता तक्रार साहेब मार्चच्या 13 तारखेला तक्रार दिली मी बिडो साहेबांना, तर अजूनही काय त्यांचा मला संदेश आला नाही। मार्च 2026 ला दिली। हा 26 ला। ओके। तर आता तुम्हाला अडचण म्हणजे काय गुत्तेदाराकडून आली का, नाहीतर आम्हाला आमची काय अडचण आहे साहेब, गुत्तेदाराची जी अडचण असेल त्यांनी आमची अडचण दूर करावी। ठीक आहे, हरकत नाही, ते तर झालेलं आहे ऑलरेडी। तुम्ही हे बी मला एक माझ्याकडे जे तुम्ही मांडलात, हो सर, काम कोण्या ठिकाणचं काम कोण्या ठिकाणी करण्यात आलं त्यांच्याकडून। आता सर जे पांदन रस्त्याचं काम चालू आहे बोळसा खुर्दमध्ये 3 किलोमीटर असेल, 2 किलोमीटर जे काही मंजुरी मिळाली असेल पांदन रस्त्याची, ते पांदन रस्त्याचे काम आम्हाला ज्या ठिकाणी केले त्या ठिकाणी गुत्तेदार, सरपंच, ग्रामपंचायत दाखवून द्यावं। तर त्यांचा काय ठराव, ग्रामपंचायत का ठराव काय झाला का नाही झाला? सर त्यांचा ठराव मी मागल्या कालावधीमध्ये या ठिकाणी बोळसा खुर्दला अशीच तक्रार दिली होतो, तोंडी बोललो होतो ग्रामसेवक साहेबांना आणि इंजिनियर साहेबाला की साहेब माझ्या इथं काम चालू आहे आणि हे काम निकृष्ट दर्जात होत आहे, या ठिकाणी तुम्ही फानी करण्यात यावं, पुन्हा काम बारदा होत नाही आणि तुम्हालाही आम्हाला त्रास होऊ नये या उद्देशानं साहेब मी साहेबाला बोललो होतो। त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन बोळसा खुर्द या ठिकाणी पांदन रस्त्याच्या कामावर आले होते। त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काम बघितले की बाबा काय झालं, त्यांना स्वतः ग्रामसेवक आणि इंजिनियर साहेबांना त्यांना मी फिरून दाखवलं, साहेब कामात साहेब हे तुमच्या एस्टिमेट प्रमाणे काम आहे का, नसेल तर कमी जास्त असेल चालेल, पण आम्हाला त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आम्हाला काम करू द्या अशी विनंती केली मी त्यांना। त्यांनी साहेब मला 1 महिन्यापासून करूत अशा म्हणण्यामध्ये जवळपास 2 महिने कालावधी लोटून गेली आणि आता जाण्या येण्यासाठी आम्हाला जे त्रास होतोय, जनावरांची पाय साहेब झिजून चालली आहेत, खुराला लागायलाय, परेशानी व्हायली, गाडी पहिले शेताकडे नेणं होत नाही। मग असं गुत्तेदारांना सांगावं की संबंधित एक गिट्टी काढून बाजूला टाकून देऊन आमचा रस्ता मोकळा। गुत्तेदार कोण आहेत? बंडूराव सापसरचे धानोरकर, आपल्या गावाच्या लगतच आहे, लगेच उमरी तालुक्यातली। अच्छा, मग त्यांना काही अडचण आली का शासनाकडून? आता त्यांना शासनाकडून काय अडचण आली असेल तर साहेब पहिलंच त्यांनी विचारपूर्वक करायचं होतं की बाबा आता काय बरसात नव्हती की बाबा हे काम आपल्याला जर अडचण येत असेल किंवा तुमची शासनाकडून अडचण आली तरी तुम्ही जे काम केलं त्याचा मोबदला शासन कधीतरी देईलच नाही। त्या शासनाचे समजा काय हे असतील किंवा त्यांच्या काय अडचणी असतील, मिटिंग असतील किंवा स्थगित असेल काम, तर तुम्ही हे काम हे गिट्टी टाकण्याच्या अगोदरच विचार करायचे होते बाबा लोकांना जाण्या येण्याचा त्रास होतोय आणि त्रास न होऊ देण्यासारखं जर तुम्ही मुरुम टाकले असल्या तर आम्ही तुमच्याकडे कशाला शिफारस केलो असतो। साहेब यांना मी वारंवार विनंती करत असताना माझ्या विनंतीला यांनी टाळून आणि दुसरे काही रस्ते असतील ते मला जे पांदन रस्त्याचं इस्टिमेट असेल, माझ्या गावचं 2 किलोमीटर असेल त्याच्या इस्टिमेट प्रमाणे 3 किलोमीटर असेल, ते मला यांनी संपूर्णपणे अधिकाऱ्यासोबत गावकऱ्याच्या समोर साक्षीने मला रस्ते दाखवून द्यावं एवढीच विनंती आहे। आता जे त्यांनी काम जेव्हा हे काम करण्यासाठी जे सुरू केले त्या टाइमला मामा आपण इथलेच का? हे रस्ता कसा आहे, चांगलं व्हायला का निकृष्ट दर्जाचा आहे, काय टाकले याच्या खाली? हे गिट्टी टाकण्याच्या अगोदर याच्या खाली मुरुम टाकले का? टाकले पातळ पातळ टाकले।
आता या इथं तर आपल्याला काळी माती दिसून हा, यायली, इथं. खरं आहे ना? हा, आता आपण कुठून आले? तुमच्या शेताकडून आले का? आता शेताकडून येते वेळेस तुम्हाला हे गिट्टी कशी दिसते? दबरी गिट्टी टाकले ना? हा, दबरी गिट्टी फक्त काळ्या मातीवर टाकून देऊन काम चालू केले समजा. आता किती दिवसापासून बघू लागले पण काम बंद आहे? महिना झाला. महिन्याच्या वर झालंय. 2 महिने झाले काय हो? 2 महिन्याच्या जवळ झाले पास. तर इकडे कोणीतरी गुत्तेदारी दिसले का तुम्हाला नंतर? कोणी बी नाही तर काय बुजणार नाही. काम सोडून देऊन टाकले. आता हे जे आपल्याला दगड दिसायले हा, कमीत कमी अर्धा क्विंटलचा एक वरी आहे सर. हा, हा? हा. तर त्याच्या आता तुम्हाला जे बैलगाडी तुम्ही जे नेता नेऊ शकता का या गिट्टीवर? याही नाही आल्या हो, परेशान तिकडून यावं लागले. आता इथून तुम्ही परवा म्हणजे शेताकडे जाण्याचा परवा पुरं 12 लोक इथे आहेत, तिकडून यावं लागले. आता दुसऱ्या दिशेने यायला हा, तुम्हाला दुसऱ्या दिवसाने हे सोडून टाकले. साहेब धानूरचा टन आहे का? हा धानूरच्या त्या टनाने टनच्या यायला हो. तिकडून तसं तिकून यावं आता लागलं. इकडे लोक कोणतं मावळ बिळ आणलं तिकडून न्यावं लागलं. इतकं परेशान म्हणजे आता लोक काय सांगतात काय आता तुम्हाला अडचण आहे की हे काम बंद आता असल्यामुळे माझं इथं कडबा वड्यात आहे साहेब. हा. आता तिकडून न्यावं लागतं नाही, तिकडून वाट नसल्यामुळे कडबा वावरात आहे. आता तुमचं जे गुरेढोराला जे चारा आहे चारा आहे तुम्ही कडबा म्हणतो आपण जे हा, जवारीचा. हा, ज्वारीचा. ते आता आणण्यासाठी तुम्हाला अडचण आली. नाही की बैलला कसं आणा काय मारून टाकायचं त्याच्यामध्ये. आता हे जर समजा पाया काय ते शिरलं तर आता हे एका जे जनावर आहे. गिट्टी आहे ही हा. गिट्टी जर तुमच्या जनावरांना पुरामध्ये जर पाय- गेलं हा, मग तर काय? बरोबर पाय लंगड होऊन हा, जाणार. मग 1,00,000 अशी बैल नाही आता. बरोबर आहे. तुमच्या गाडीला किंमत नाही, बैलला किंमत असं. बैलाला जास्त. हा, तुम्ही एवढे ध्यान ठेवा. आम्ही शिकले नाही, तुम्ही शिकले आहात. तुम्हाला बरोबर. सांगायला हा. उदाहरण गुत्तेदार तुम्ही आतापर्यंत तुम्ही 2 महिन्याच्या अगोदर पाहिले त्यानंतर पाहिलं नाही समजा. नाही. गुत्तेदारच नाही, कुठे आहे गुत्तेदारच नाही. अच्छा. हालत नाही. काम बंद पडलेलं आहे. बंदच आहे का काय? म्हणजे शासनाकडे तुम्ही असं काही पाठपुरावा केले की नाही गावकरी मिळून की आम्हाला रस्ता करून द्या अर्जंट रस्ता करून द्या म्हणून म्हणाले. म्हणाले? आता जे तुमचे गंगाधरराव आलेले आहेत होय की? गंगाधररावची कळकळी याच आहे की माझं एकट्याच नाही सगळ्याच आहे. सगळे शेतकरी इथून जाण्या येण्यासाठी परेशान झालेत. तुम्ही म्हणून बघा की तुमच्या डोळ्यानं बघा. नाही मी तर बघितलो ऑलरेडी पार तुमच्या जे गावाच्या लगेच सिमेंट रोड आहे. अहो, या शाळेतले लेकर राहतात ते परेशानात पडलाय ते डोंगळे फूट ये फूट एवढे. आता शाळेचा बी रस्ता हेच आहे समजा शाळेला जाण्याचा. जाणार तिथून ते सरळ हा, हा. शाळेकडे येतात. आता हे पानद रस्ता पण आहे. लेकर तुमचे तुम्हाला लेकर बाळात बरोबर आहे. हो आम्हाला लेकर बाळात जाता आता हेड गळून पडलं तर एक कच किला लागणार आहे शिरते बरोबर आहे. एवढं तुम्हाला जखमी कळलं होतात. काय. तर संपूर्ण नाव काय आहे तुमचं? रामराव कोंडीबा रामराव कोंडीबा दारे बैनवाड. डाईन बैनवाड का? अच्छा. राहणार बोळसा खुर्द तालुका उमरी जिल्हा नांदेड. आता मी या काकाशी संवाद साधलो. यांचं शेत जवळच आहे. त्या पांधन रस्त्यावरून यांनी आपल्या पावलानं चलत या ठिकाणाहून आलेत यांचं म्हणणं आहे. तरी मी सगळंच जाणून घेतलो तरी यांचा आवाज थोडा कमी आहे कारण की शेतकरी आहेत दिवसभर काम करून उन्हात आलेत. त्यांचा आवाज माझ्यासारखा निघू शकत नाही. तर यासाठी मी स्वतः बोलायलो की आज ह्या काकाशी मी संवाद साधलो असता यांचं म्हणणं एकच आहे की जे आम्ही पावसाळ्याच्या नंतर जे रबी पीक म्हणतो आपण रबी पीक टाकल्याच्या नंतर जे टाळकी ज्वारीचा जे कडबा असतो पावसाळ्यासाठी आपल्या घराच्या ठिकाणी आणून त्याला ताटपटरी किंवा काही आसरा टाकून त्याला जपून ठेवण्याची जी गरज असते कारण की पावसाळ्याच्या मिरगाच्या टाइमला यांना चाऱ्याची आवश्यकता असते. आणि अडचण अशी असते की कोण्याही ठिकाणी जर गुरेढोरं जर जनावरं जर आपण ठेवले तर त्याच्यासाठी अति गरजेची वस्तू म्हणजे कडबा. कारण की 4 चिपाडे जर टाकले तर ते पाणी पिऊ शकते आणि त्याचं पोट भरून येऊ शकते. म्हणून ते कडबा जपून ठेवण्यासाठी तेच कडबा आज यांचा ह्या गिट्टीचा रस्ता करून ठेवल्यामुळं गुत्तेदारांच्या आशीर्वादाने आज त्यांचा कडबा त्यांच्या शेतामध्येच आहे. जर करून आता एप्रिल महिन्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाचे वारे वादळ सुटले त्यामध्ये कितीएक जणांचे गुरेढोरं मेले पत्र उडून गेले घराहून बेघर झालेले आहेत. तरी आमच्या उमरी तालुक्यातील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व संबंधित ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय बोळसा खुर्द व तसेच ह्या ठिकाणचे सरपंच प्रतिनिधी किंवा सरपंच हे सुद्धा याच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष दिल्यामुळं त्यांच्या आशीर्वादामुळं आज ह्या काकाचा जे कडबा आहे आपल्या शेतामध्ये आहे. कारण की आपण पाहू शकता गिट्टीची जे नोक आहे एक तलवारीसारखी आहे. या ठिकाणी जर बगर चप्पल न लेवता जर मी सुद्धा याच्यावरून 4 पाऊल जर गेलो तर मी सुद्धा इथं जखमी होऊ शकतो. अशी भीती या भीतीमुळेच ह्या काकाचे जे बैल
आणि चारा इथून येऊ शकत नाही म्हणून चारा आणि ढोरं शेतामध्ये ठेवलेले आहेत यांचं म्हणणं आहे. आता मी सविस्तर त्यांची माहिती घेतलो तरी हे जे बोईनवाड गंगाधरराव जे आहेत त्यांचं म्हणणं सुद्धा हेच आहे की माझ्या एकट्याचं नाही, संपूर्ण ह्या भागातले जे शेतकरी आहेत या पांदन रस्त्याहून ये जा करणारे त्यांची अडचण त्वरित कंप्लीट करून देवावी याच्यासाठी यांनी दिनांक 13 मार्च 2026 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती तालुका उमरी जिल्हा नांदेड यांच्या कार्यालयाला अर्ज दिलेले आहे. तर या अर्जाचं असं एक हे आहे की मौजे बोळसा खुर्द तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील मातोश्री पांदन रस्त्याचे सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई करण्याबाबत यांनी अर्ज दिलेले आहे. तरी महोदय वरील विषय विनंतीपूर्वक अर्ज सादर करण्यात येते की यांचं म्हणणं आहे अर्जदारांचा. सन्माननीय गट विकास अधिकारी साहेबांना अत्यंत कळकळीत विनंती केली आहे यांनी उमरी तालुक्यातील मौजे बोळसा खुर्द येथील सध्या चालू असलेल्या मातोश्री पांदन रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे व नागोराव केरबा दाई बोईनवाड ते दिगंबर केशवराव चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्ता न करताच संबंधित गुत्तेदाराने बिल उचलण्याचे काम आपल्या मनात घेऊन व तसेच चालू आहे. वारंवार विनंती करून सुद्धा यांना कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही व उमरी पंचायत समितीतील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संमताने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहेत व होत आहेत. याच्यासाठी ये तक्रारदार यांचं म्हणणं आहे अतिशय आशेने लेखी विनंती करत संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर योग्य ते कारवाई करून यांना न्याय मिळवून द्यावा ह्यासाठीच पंढरी मारुती चव्हाण बोळसा खुर्द तालुका उमरी जिल्हा नांदेड इथले राहिले. आता तुम्ही जे शेताकून आले ना, आता शेताकून येते वेळेस हे जे पांदन जे रस्त्याची जे गिट्टी टाकली हे गिट्टी टाकून किती महिने झाले? बरेच दिवस झाले 2 महिने 2 महिने झाले. 2 महिन्यापासून इथे तुम्हाला येण्या जाण्यासाठी हेच रस्ता आहे. हेच रस्ता आहे. आता तुम्हाला जसे आता काका म्हणले घडकुंड यायला साहेब आमच्या कडबा तसंच आहे म्हणलं. आता जे काका म्हणलेत की यांचे ढोर हो म्हणजे ढोरं हात माणसं हात लेकरं हात हा. लेकरं बाळा बघा आता की तुमचा याची जे- आता याची लेकरं तुम्ही बघलं ना आता नातू आता इथूनच लहान लेकरं तुमची या रस्त्याने जाणार अहो, शेतात. नातू याची आता आले तर नाही तुम्हाला बघलं त्रास नाही. व्हायला या रस्त्याला. हो हो तर तुम्ही आता गावकरी सगळे मिळून काही ठराव विराव दिले की नाही ग्रामपंचायतला असं आम्हाला का अडचण व्हायली म्हणून काहीतरी आतापर्यंत काही बी दिलं नाही सध्या. दिलं नाही काम समजा. चालू आहे म्हणून दिलं नाही आम्ही. हा म्हणजे 2 महिन्यापासून असंच काम चालू आहे. हा, काम काम चालू आहे. असल्यामुळे त्याला काय आला? बंद पडून गेलंय कसं पडलंय काय झालं बंद करून पडलं बरोबर आहे. तर हे गिट्टी तुम्हाला कशी दिसली, बारीक आहे की दबरी आहे? दबरी घ्या घेतली. दबरी आहे. कोण्या कोण्या ठिकाणी टोलं बी टाकून दिले मोठे मोठे दबरी. ते फाय किती हेड गाळून पडायसारखे आता 2 महिन्यापासून इकडे तुम्ही गुत्तेदाराला कोणाला कर्मचारीला बघितले की नाही या रोडवर? नाही आता हा, मला- आलेच नाही अजिबात नाही. नाही. 2 महिन्याच्या अगोदर येऊन येऊन ते केलेत म्हणून मुरुम टाकायच्या टाइमला निघून गेले आता हे झालं. मुरुम न टाकता गिट्टी टाकले नाही नाही मुरुम टाकले पातळ थोडं पातळ टाक म्हणजे पातळ पातळ शिपडले. काय मुरुम टाकलेत. हा. मुरुम टाकून मग गिट्टी सोलिंग आता सोलिंग होईल की हा गिट्टी गिट्टी आहे गिट्टी आहे हे. म्हणजे मुरुम पातळ पातळ शिपडून हो. व नाली खणलेली तेच माती याच्यामध्ये टाकून हो. त्याच्यावर गिट्टी टाकण्यात आली हम्म. असं म्हणणं आहे. हो. तर आता आपले ढोरं कुठं शेतात आहेत का घरात आहे? शेतात राहतो. आता तुम्ही आणू शकणार ना, आणायला येत आणायला नाही. पाहता भलतं ताप होला ढोराला. हे ढोरेला हा. कसं आहे बघा की. आता याच्या कडीवर चालणं म्हणजे ढोरायला बी तापच आहे की. हा, आता समजा नाही म्हणून आता तुमचा कडवा कुठं आहे? इथं नाही. शेतातच आहे. हा. जर हे रस्ता जर चांगला झाला असला हा, तर तुम्ही आणू शक- कडवा घरात आणत हो, होता. सगळं व्यवहार होत होता चांगला. सगळं आता जेवण निरग आता किती दिवस बाकी आहे? 2 महिने, हो 1-1.5 महिना 2 महिन्याचे 2.5 महिन्याचे 2.5 महिने आहे. 2.5 महिन्यापर्यंत जर काम समजा हे नाही झाला, आमचा लई ताप आहे. ताप आहे. अगोदर जे ताप होता मी अगोदर मिरगा हा त्याच्यापेक्षा जास्त ताप आहे. त्याच्यापेक्षा आता जास्त आहे म्हणजे की गिट्टी आहे. गिट्टी आहे ना हो. पहिलं तरी चिकोल फसत होतं पाय. हो काही आता ते पहिलेच हा गेलं. आता त्याच्यापेक्षा बिकट व्यवस्था यांची एक- झालेली आहे बघा कारण की की साहेब, गिट्टी आहे. एक तिकड जर राहतो साहेब हा. तुम्ही बघा की कळकळ वाढते हो, बरोबर, तुम्ही जर बघत आहे का तरी जनावरचं आता जर- मी बघितलो आमचे काका 2-3 इथं शेतकरी भेटलेत. त्यांचं म्हणणं हेच आहे की हे जे गिट्टी आहे जून महिन्यामध्ये पावसाळा मिरग लागतो त्याच्या अगोदर जर काम झाला तर बरं आहे, नाहीतर यांची ढोराईची शेतकऱ्यांची व्यवस्था खूप मोठी गंभीर आहे की कारण की गिट्टी जी आहे सोलिंग आहे, जर पाय पडला पाय कापून जातो. हो अगोदर जे रस्ता होता पाण्यात नाही तरी
चिकोल होता, पाय काढणं घालणं ते तरी बरोबर. त्याच्यापेक्षा ते बरं होतं म्हणून यांचं म्हणणं आहे. आता पावसाच्या अगोदर जर काम झाला तर ठीक आहे, नाहीतर यांची शेती गुरेढोर उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे 2026 मध्ये. ओके राईट. याहून मी स्वतः माहिती घेतलो. खरोखरच 100% या गावकऱ्यांची अडचण अगोदर पण होती. मी स्वतः या ठिकाणावर येऊन जे गावकरी आपले जे बी मळ्यातलं सामान निघतो आपल्या शहरामध्ये नेऊन विकतात, त्याच्यासाठी ह्या रस्त्याची अत्यंत गरज होती. पावसाळ्यामध्ये येऊन मी इथली एक मुलाखत घेतली, मी सुद्धा इथली बातमी लावली. मला चांगलं वाटलं, कारण की काम चालू झालं असं मला वाटलं. तरी पण गुत्तेदार व कर्मचारी अधिकारी यांच्या आपल्या स्वमताने हा काम बंद करण्यात आला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आज माझ्यासोबत एक काका आहेत आणि गंगाधररावजी आहेत. यांच्या ह्या अर्जाला मान देऊन त्वरित ह्या रस्त्याचं काम चालू करून व तसेच चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट दर्जात काम करून द्यावे. निकृष्ट दर्जात काम न देता लक्ष देऊन व तसेच ह्या गावचे सरपंच प्रतिनिधी, उपसरपंच प्रतिनिधी व ग्रामपंचायत कार्यालय बोळसा खुर्द यांचं सगळं मेंबर ह्याकडे लक्ष देऊन आपल्या गावाचं विकास, जे आज पानन रस्ताच म्हणतो आपण, तरी या गावामध्ये काही ठिकाणी मी बघलेलं आहे 50-50 किलोचा एक दगड त्या रोडवर टाकून ठेवलेला आहे. त्यांना सुद्धा आज गावकऱ्यांना सुद्धा त्या लेकरं बाळांना जे शाळेसाठी जाण्यासाठी त्यांना त्रास होतो, त्यांना ग्रामपंचायत कार्यालयांच्या मार्फत त्यांना सहकार्य करून द्यावे.